व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हल्ली काय होतंय, कोणत्या तरी एका शब्दाचा अर्थाचा अनर्थ केला जातो आणि मी नाशिकच्या सभेत काल याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. पण आता देशाची लढाई आहे म्हणून मी देशभक्त हा शब्द वापरला. तर या आता गद्दारांचा चेहरा पाहिला तुम्ही, मी सांगितलं बंद कर रे, हे गद्दार नकोत मला. आता त्यांच्याकडनं झालेली स्तुती पण नको आणि त्यांचे चेहरे पण नकोत. मग यांनी सुरू केलं, हे बघा काँग्रेस बरोबर गेले आणि हिंदू शब्द बोलायला विसरून गेले. मग त्यांना मी विचारतोय, हिंदू काय देशभक्त नाही आहेत काय? आणि तुम्ही सुद्धा कोण आहात? तुम्ही नमो भक्त आहात, तुम्ही थोडीच देशभक्त आहात. हे सगळे जे आता फिरतायत सगळीकडे, हे तसं पाहिलं तर नमो रुग्ण आहेत, कारण यांना खरं काय ते दिसतच नाहीये. तुमच्यासमोर आता प्रश्न आहे. आपल्याकडे येण्याच्या आधी मी डोंबिवलीमध्ये गेलो होतो. काय कोणास ठाऊक, 2 दिवसापूर्वी सभा होती, त्याही वेळेला वादळ झालं. मधले 2 दिवस चांगले गेले. आज डोंबिवलीत पोहोचलो, परत तिकडे तुफानी पाऊस, इकडे पण पाऊस झालाय. म्हटलं कोण परत गुवाहाटीला गेलं की काय रेडा कापायला, यांची सभा होऊ नये म्हणून. पण त्यांना कल्पना नाही, तुम्ही किती रेडे कापले तरी आम्ही सुद्धा काय कमकुवत आशीर्वाद घेऊन जन्माला नाही आलेलो. मी भाषणाला सुरुवात केल्यानंतर पाऊसच थांबला. मग त्याने त्याच्या बाबाला फोन केला, अरे बाबा तू काय केलंस, पाऊस कसा थांबला? मग बाबा बोलला, अरे माझीच पॅन्ट भिजलेत, मी काय करू. हे पावसामध्ये, कारण बाबा होता ना तिकडे. कोण बाबा तुम्हाला माहिती आहे. हे जाऊ दे, असे सगळी ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही अशा लोकांनी शिवसेनेबरोबर टक्कर घेण्याची हिंमत करू नये. हे सगळे शिवसैनिक बघा कसं आणखीन उसळून वर आलेलं आहे. हे सगळे गद्दार गेले, एका अर्थी बरं झालं, सगळी घाण गेली. आणि महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, बहुतेक जिथे जिथे गद्दारी झाले तिथे नवीन लोक येत आहेत आणि मला सांगतात की साहेब आम्ही यांच्यामुळे शिवसेनेत येत नव्हतो. म्हटलं बरं झालं, सडलेली पानं झडली ती, बरं झालं. सडलेली पानं आहेत. आणि मला राजन तुमचं जाहीर कौतुक करायचंय की तुमच्या वाटेला येतोस का विचारायला कोणी गेलं नाही. नाहीतर तुम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर झाली असती. याला निष्ठा म्हणतात, याला शिवसेना प्रमुखांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक म्हणतात. आनंद दिघेंची तुलना कोणी करू नये. आनंद दिघेंचं एक वेगळंच रूप होतं, त्यांचं काम वेगळं होतं. नुसतं फोटो पुरते दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट करून चालत नाही. म्हणजे आज जे त्यांचं चाललेलं आहे, नुसतं फोटो लावतायत. बाळासाहेबांच्या नावाने आता मोदींना मतं मागावी लागतायत. हे गद्दार जे चालले होते मला सांगत होते की उद्धवजी आपण मोदींचे फोटो लावून निवडून आलो. हे तुमचे उपमुख्यमंत्री सुद्धा, काय त्यांचं नाव, टरबूज. मी अक्षय कुमारना जाहीर विनंती करतोय की अक्षयजी तुम्ही जरा पुन्हा एकदा 4 जूनच्या आधी मोदीजींची मुलाखत घ्या, कारण 4 जून नंतर पंतप्रधान ते नसणार आहेत. आणि 4 जूनच्या आधी मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीत एक प्रश्न जरूर विचारा, जसा तुम्ही गेल्या मुलाखतीत विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता, तसं त्यांना विचारायचं की तुम्ही टरबूज कसं खाता, कापून खाता की आणखीन कसा वेगळ्या प्रकारे खाता, जरा विचारा. कारण नंतर काय भाव नसणार आहे. आज तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देत नाहीत, मालाला भाव देत नाही, उद्या ही जनता तुम्हाला भाव देणार नाहीये, अजिबात देणार नाही. आणि आजच एक पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्याने मला विचारलं काय होणार, किती जागा जिंकतील.
जिंकाल तुम्ही महाराष्ट्रात. म्हटलं 48चे 48. आम्ही जुगारासारखे मटक्याचे आकडे नाही लावत किती येतील आणि कोणते ते, आमच्या सगळ्याच्या सगळ्या येणार. त्याला असं कसं म्हटलं, आत्मविश्वास पाहिजे. जेव्हा एखादं युद्ध होतं त्या युद्धामध्ये तलवार हातामध्ये पाहिजे, मनगट घट्ट पाहिजेच, पण मनगटात तलवार येण्याच्या आधी मन घट्ट असायला पाहिजे. माझं मन घट्ट आहे म्हणून मी यांना गाडायला उभा आहे. मन पाहिजे घट्ट, नाहीतर उपयोग काय. तलवार दिले पण फिरवू का. आणि हे जे फेकट जनता पक्ष मी म्हणतो ते यांनाच म्हणतो. जितेंद्र, आता तुम्ही ती नोटीस फाडली, 4 तारखेनंतर बघा आपण यांनाच फाडून टाकू. आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे. हे ठाणं शिवसेनेचं आहे, माझ्या शिवसेनेचं हे ठाणं आहे. आणि असं काही नाही की मी आजच ठाण्यात आलोय. अगदी पहिली महापालिका, पहिली पालिका ही सुद्धा जेव्हा ठाणेकरांनी, म्हणजे मी ठाणेकरांचा ऋणी आहे आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तुम्हाला साष्टांग दंडवत घातला होता तेव्हा. कारण 67-68 साल असेल. पहिल्या प्रथम विजयाचं माप कोणी जर का शिवसेनेच्या पदरात टाकलं असेल ते माझ्या ठाणेकरांनी टाकलेलं आहे. आणि मला आठवत आहे की 2012च्या महापालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये झाल्या. शिवसेना प्रमुखांची तब्येत एकदम काही ठणठणीत नव्हती, पण मला त्यांनी सांगितलं की उद्धव, मला 2 सभा घ्यायच्याच आहेत. म्हटलं कुठे घ्यायच्या? एक शिवाजी पार्कवर तर घ्यायचीच आहे मला, आणि दुसरी म्हणाले माझ्या ठाण्यात मला घ्यायची, मला ठाणेकरांना भेटायचंय. हे एवढं इतक्या वर्षाचं नातं. आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मला आठवत आहे ठाणं तेव्हाचं वेगळं होतं. अगदी तेव्हा आपले पहिले नगराध्यक्ष ठाणेकरांनी निवडून दिले होते. मग सतीश प्रधान, मोदा जोशी, प्रकाश परांजपे सगळी मालिका आपल्याकडे होती. आणि मी माझ्या माबरोबर ठाणे आज शहर झाले, पण प्रचाराला बैलगाडीतून सुद्धा फिरलेलो आहे. तेव्हा यांना दाढी सुद्धा फुटली नसेल. अक्कलदाढ तर नव्हतीच तेव्हाही नाही आणि आत्ताही नाहीये. पण काय शेफारले. मला दुःख काय गोष्टीचं होतं की तुम्हाला मी काय दिलं नव्हतं. सगळं जे देता येणं शक्य होतं ते सगळं त्याने दिलं होतं. आणि जितेंद्र साक्षीदार आहेत. जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते. जितेंद्र, तुम्ही एकदा सांगा की त्यांचं काय कौतुक आपण करत होतो. सगळं दिलं होतं. एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने नगर विकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं. मी दिलं होतं. नगर विकास खातं दिलं होतं. त्याच्या आधी MSRDCचं सगळं दिलं होतं. एवढी शेवटी त्यांची भूक वाढली, भस्म्यारोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं. आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं, खरं मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय, तुमचाच जोरावरती. म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की अरे याचा पक्ष चोरला, आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय? कारण ते माझं ही ताकद कागदावरती आहे, खरी ताकद माझी समोर आहे. आणि जेव्हा शिवसेना सांभाळायला पाहिजे होती तेव्हा तुम्ही शिवसेना विकलीत, गद्दारी केलीत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा, नरेंद्र मोदींचं काय झालं मला कळत नाहीये. कधी असं, कधी तसं, कधी तसं, कधी असं. आजच मला पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला. TV9नीच ती एक त्यांची क्लिप दाखवली की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत का? ते म्हणाले हो, त्यांचे ते पुत्र आहेत. मग नंतर म्हणतात नकली संतान, परत म्हणतात नकली सेना. मी कालही बोललो, परवाही बोललो, आजही बोलणार, उद्याही बोलणार. जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो माणूस कोणी असला तरी तो बेअकली आहे. तो बेअकलीच माणूस म्हणायला पाहिजे. कारण स्वतः शिवसेना प्रमुखांनी या माझ्या सोन्यासारख्या शिवसेनेची जबाबदारी स्वतःहून माझ्याकडे दिली. मोदीजी, तुमच्या परमिशनची गरज नव्हती आणि नाही, आवश्यकताच नाहीये. पण आज तुमचे जे काही चालले, बाळासाहेबांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत, ते उपकार तुम्ही असे फेडता.
तुमची ज्या वेळेला राजकीय क्षितिजावरती हिंदुस्थानच्या ओळख सुद्धा झालेली नव्हती, तेव्हा फक्त एकट्या आणि एकट्या हिंदू हृदय सम्राटांनी तुमची पाठराखण केली होती. ते विसरला तुम्ही? नाही, तो त्यांचा खासगी प्रश्न आहे. पण आज भाजपची जी हालत झाली, मला इकडे सुद्धा काही भारतीय जनता पक्षाचे अस्सल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले असतील किंवा चॅनलच्या माध्यमातून बघत असतील, त्यांना मला विचारायचे, तुम्हाला तरी हे मान्य आहे काय? RSSचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मला विचारायचे, कारण RSS एका वेगळ्या विचारधारेतनं निर्माण झालेले आहे. ते विचार तुम्हाला कोणाला आम्हाला पटोत न पटोत, पण स्वतः अविवाहित राहून वेळ प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून, म्हणजे त्रिपुरामध्ये जे भाजपा जिंकला होता तेव्हा एक ते नाव समोर आलं होतं. त्यांना मी घरी बोलवून विचारलं की तुम्ही काय केलं? मला म्हणाले, काय सांगायचं उद्धवजी, माझ्यावरती जबाबदारी दिली आणि आम्ही त्रिपुरामध्ये गेलो तेव्हा आम्ही भाजपवाले म्हटल्यानंतर लोक कुत्र्याच्या मागे लागावे तसे आमच्या मागे लागायचे, पळवून लावायचे, तरी उभा राहिलो आणि आम्ही जिंकलो. मग त्या सगळ्यांना मला विचारायचंय की याजसाठी केला होता का अट्टाहास? की आज तुम्ही जे निष्ठावंत भाजपा आहे कुठे? मोदीजी, तुम्ही नकली सेना म्हणताय, पण तुमचा भाजपा त्याच्यामध्ये नकली झालाय. सगळे आयात भाडोत्री सगळे तुम्ही, आमची मुलं तुम्ही घेतलेली आहात. मध्ये ते जे काय बोलले होते की काँग्रेस सत्तेवर आली तर ज्याची मुलं जास्त आहेत त्याला तुमची संपत्ती वाटून टाकतील. अहो, तुम्हाला राजकारणामध्ये पोरं होत नाही, त्याच्यात आम्ही काय करू? आमचा काय दोष आहे तो? मग तुम्ही गद्दारी करून दुसऱ्याची पोरं घेता. बरं, तुमच्याकडे पोरं नाही आहेत म्हणून आमचे गद्दार घेतले, तुमच्याकडे नेते नाहीत म्हणून ते घेतले, उमेदवार सुद्धा तुमच्याकडे नाहीये. काय झालं असतं, इकडनं एखादा चांगला भाजपचा कार्यकर्ता दिला असता तर लढाईला मजा तरी आली असती. द्यायचा होता भाजपचा कार्यकर्ता, का भाजपकडे कार्यकर्ते नाही आहेत? पण तुम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढी मेहनत केली आणि गद्दारांच्या सतरंजा उचलायला तुम्हाला तुमचं नेतृत्व लावतंय, ह्याच्यात तुमचं आयुष्य घालवतंय फुकट. मग जसं मोदी मला डोळा मारतायत तसं मी त्यांना सांगतोय की तुम्ही जे पक्ष तुमचा विकणार आहेत त्यांच्या नादी लागू नका. या हिंदुत्वाचा विचार आहे ना, या माझ्यासोबत या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत, अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत, नेऊ आपण आपला हिंदुत्वाचा झेंडा पुढे. आणि हे हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वासारखं नाहीये. भाजपचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक आहे, हा फरक आहे मोठा. एक हे घेऊन जाऊ, काय आणून उडतील लोक, हा मोठा फरक आहे. म्हणजे झालंय असं की आजपर्यंत गेल्या 2 निवडणुकांमध्ये असं कधी झालं नव्हतं. मोदी बोलायचा आणि देश हालायचा. आता मोदी एकटेच हालताय, देश हालतच नाहीये. सगळीकडे फिरतायत, वणवण करतायत. हे असं का झालं? पहिल्यांदा त्यांनी नारा काय दिला, अबकी बार 400 पार. तुम्ही काय बोललात? अबकी बार तडीपार. मग त्याच्यानंतर मध्येच त्यांनी काय काढलं? घराणेशाही. मी उभा राहिलो, मी आहे घराणेशाहीचा पाईक. आता त्या घरामध्ये माझा जन्म झाला. मोदीजी, तुमच्या पोटात का दुखतं? मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे आणि मी तयार आहे. माझ्या आधीच्या 7 पिढ्यांचा इतिहास मोदीजी मी सगळ्यांसमोर सांगायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सगळ्यांसमोर सांगा. पण एका बाजूला तुम्ही घराणेशाहीचा उद्धार करता. मगाशी डोंबिवलीला गेलो होतो, तिकडे घराणेशाहीमध्ये त्या गद्दाराच्या पोराला कसं काय उमेदवारी दिली तुम्ही? घराणेशाहीचा तुम्हाला जर का एवढा तिटकारा आहे तर गद्दारांची घराणेशाही चालते. मग गद्दारांची घराणेशाही चालत असेल तर शिवसेना प्रमुखांची तर सोडूनच द्या. ज्या व्यक्तींनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला पूनमला तुम्ही मुंबईमध्ये उमेदवारी का नाही दिली? काय गरज होती? का कापलं तिची उमेदवारी? काय तिची चूक काय आहे? तिच्यात कमी काय आहे? हे मोदीजी सांगा ना. तुम्ही उद्या येता ना मुंबईत, सांगा. मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय की तुम्ही आमच्या प्रमोदजींच्या मुलीची उमेदवारी का कापलीत? काय कारण आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल त्या दिशेने आम्ही जायचं आणि आता त्यांनी ते घराणेशाहीचं झालं. मग परत सुरू झालं हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम.
हिंदू मुस्लिम तुम्ही एक काहीतरी दिशा तर ठरवा. कालपर्यंत तुम्ही मुसलमानांना शिव्या घालत होतात. अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की मी लहान असताना मुस्लिम कुटुंबासोबत वाढलेलो आहे. आहेत का कोणी मुस्लिम इकडे आलेत? आहेत ना. मी म्हणे ते ताजियाच्या मिरवणुकीत खालून गेलेलो आहे. ईदला आमच्याकडे स्वयंपाक व्हायचा नाही, आमच्याकडे मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं. मग मोदीजी ते जे काही जेवण यायचं त्याच्यामध्ये तुम्ही आज ज्याच्यावरती बंदी घातले ते पण होतं का? ते पण तुम्ही खाल्लेत का? कारण अमित शहा आज बोललेत कुठेतरी की मोदीजींना म्हणजे संपूर्ण देशाचे प्रश्न एका बाजूला, मोदींना तिसऱ्या वेळेला का पंतप्रधान करायचं? तर जे गोहत्या करतील त्यांना आम्ही उलटं टांगून सरळ करू. अरे मग सरळ करायचं तर उलटं कशाला करतं? ते सरळच आहेत ना. म्हणजे आधी उलटं टांगायचं मग सुलटं करायचं, हेच खेळ खेळायचे. मग 10 वर्ष तुम्ही काय करत होता? गोहत्या बंदी तुम्ही म्हणताय. आता तिसऱ्या वेळेला मोदींना फक्त जो गोहत्या बंदी करेल त्याला आम्ही उलटा टांगून सुलटा करू, एवढ्यासाठी देशाच्या पंतप्रधानाचं काम नाहीये. तुम्ही गोमाता माना जरूर माना, पण त्याच्या आधी माझ्या मातेच्या रक्षणाचं काय ते तुम्ही मला पहिलं सांगा. आणि तुम्ही आम्हाला सावरकरांवरनं जे प्रश्न विचारता, जा वाचा सावरकरांचे चरित्र वाचा. आणि सावरकरांनी गायीबद्दल काय लिहिलेलं आहे हे विचार तुम्हाला मान्य आहेत का? हे मोदीजी तुम्ही उद्या सांगाच. काय लिहिलंय सावरकरांनी गायीबद्दल? तुम्ही गायीबद्दल काय बोलता? महागाईवरती का नाही बोलत? महागाईने सगळे त्रस्त आहेत, जनता आक्रोश करते. पण त्याच्याबद्दल 25 सभा मोदींनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या, पण या 25 सभेमध्ये मोदींनी महागाईचा म तरी बोलले नाही बोलले. मग भीती कसली दाखवतायत? मुसलमान काय करतील? मुसलमान आलेत ना आमच्यासोबत, पण आता भाजपचं कसं झालेलं आहे की एखादं मूल जर रडायला लागलं तर त्याला भूक लागलेली असते म्हणून रडते. नाही, भूकेला अन्न नाही द्यायचं, त्याला भूताची भीती दाखवून झोपवायचं. आता मूल रडते, त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. 10 वर्ष तुम्ही तुमचे सगळे बँक अकाउंट सगळे फुगले, पण त्याच्या पोटामध्ये अन्नाचे 2 घास गेलेले नाहीयेत. तो भुकेने कळवळतोय, भुकेने रडतोय. बघ भूत येईल. हे काय, कोणता हा देश आहे? कोणत्या देशात आपण राहतोय? साधी गोष्ट आहे. तरी बरं झालं तुषारजी तुम्ही आज आमच्या व्यासपीठावरती आला, मी तुमचं स्वागत करतोय. कारण मी जे बोलतोय तुमच्या समोर बोलतो, चूक असेल तर तुम्ही इथेच सांगा मी चूक बोलतोय. तुम्ही आज किती वर्ष महाराष्ट्रात राहतात मला माहिती नाहीये, पण जे मी बोलतोय तळमळीने, उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे हक्काचं असेल ते आम्ही देऊच. गुजरातबद्दल माझ्या मनात आकस नाही, गुजरात सुद्धा माझाच आहे. पण मोदीजी तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जो गुजरातला देताय तो मी कदापि सहन करणार नाही. हे मी तुम्हाला जाहीर सभेत सांगतोय, कदापि नाही. सगळे तुम्ही माझ्या महाराष्ट्राची हक्काची रोजी रोटी तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. काय महाराष्ट्राने पाप काय केले? आणि हा आम्ही प्रश्न विचारल्यानंतर, हा मुद्दा घेतल्यानंतर त्या मुद्द्याला उत्तर नाहीये. मग फडणवीस काय म्हणतात? गुजरात काय पाकिस्तानात आहे काय? मग देवेंद्रजी माझा महाराष्ट्र काय अफगाणिस्तानात आहे? हा, गुजरात पाकिस्तानमध्ये नाही मला माहिती आहे, पण महाराष्ट्राने काय तुमचं घोडं मारलंय? तुमचं घोडं आम्ही अडवलंय. तुमचं वारू जे उधळलं होतं 400 पार, तो घोडा नव्हताच, ते खेचर होतं, ते आम्ही अडवलं. गो बॅक. जा महाराष्ट्रातनं जसे उद्योगधंदे नेले ना, हे खेचर सुद्धा घेऊन जा. आमची नेलेच आहेत ना 40 जण, ते सुद्धा घेऊन जा सुरतेला. हे सुद्धा घेऊन जा घेऊन. सगळं गुजरातला. आणि गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये मोदीजी तुम्ही भिंत उभी करताय. ही भिंत हे पंतप्रधानाचं काम नाहीये. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. आज शरम एका गोष्टीची वाटते की काल माझी सुद्धा सभा नाशिकला होती, दुसऱ्या बाजूला मोदींची सभा होती नाशिक जिल्ह्यात. आणि त्या जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न बिकट आहे. गुजरातची कांदा निर्यात बंदी उठवून टाकली, पण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी अजूनही तशीच आहे. थोडीफार इकडे तिकडे करतात, त्याच्यावरती टॅक्स लावतात. महाराष्ट्राचा कांदा उत्पादक तुमचा काय शत्रू आहे? पण त्या सभेत हे असंच काहीतरी हिंदू मुसलमान बोलायला लागल्यानंतर समोरनं शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या कांद्यावरती बोला.
त्याला पकडून पोलिसांनी बाहेर नेलाच. पण मोदीजीने काय केलं, घोषणा द्यायला लागले, भारत माता की जय, भारत माता की जय. मग मला मोदीजींना विचारायचं, मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे कुठे? तुमची भारत माता आहे कुठे? ही माझी भारत माता माझ्या समोर बसलेली, ही माझी भारत माता आहे. भारत माता म्हणजे आहे तरी काय? हे इकडे चित्र आहे, ते भारत मातेचं चित्र आहे. काय भारत माता फक्त चित्रामध्ये? माझी भारत माता समोर जिवंत तुमच्याकडनं अपेक्षा करते, आक्रोश करते. शेतकरी आक्रोश करतायत, महिला आक्रोश करतायत. गुजरात जर का पाकिस्तानमध्ये नसेल तर काय मणिपूर पाकिस्तानमध्ये? मग तिथे ज्या काय महिलांच्या धिंड काढल्या गेल्या ती भारत माता नाहीये. नुसतं आपलं काहीतरी राष्ट्रीयत्वाचं प्रेम आणायचं. अहो मोदीजी, तुमचे सगळे जण हे स्वातंत्र्य लढत होते कुठे? आणि भारत मातेचं प्रेम तुम्ही आम्हाला शिकवता. आम्ही जनतेमध्ये जेव्हा जातो, एकतर हे जेव्हा फिरतात संपूर्ण लवाजमा असतो यांच्याबरोबर. आपले शिवसेना प्रमुख जे बोलायचे की निवडणूक आल्यानंतर कोणी पंतप्रधान असता कामा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि देशात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. कारण तुम्ही पंतप्रधान म्हणून फिरणार, तुम्ही देशाचे पंतप्रधान, तुमच्या पक्षाचा प्रचार करणार. मग इकडे येऊन तुम्ही गद्दाराचा प्रचार करणार असाल तर माझ्या राजांचा प्रचार का नाही करायला येत? तुम्ही देशाच्या आतना गेल्या वेळेला राजांनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला होता. पण तुम्ही सगळा लवाजमा म्हणजे येतील, विमानाने आले तर एअरफील्ड बंद, रस्त्याने जाणार तो रस्ता बंद. काल कल्याणमध्ये होते, कल्याणमध्ये अघोषित बंद. त्याच्याहून जास्त लज्जास्पद गोष्ट, काल मुंबईमध्ये त्यांचा जो रोड शो झाला, त्या रोड शो मध्ये त्याच्या 2 दिवस आधी ती जी दुर्घटना घडली होती, जे मोठं होर्डिंग पडलं होतं, त्याच्या खाली अजूनही माणसं अडकलेत असं म्हणतात. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. त्याच भागामध्ये थोडेसे 2 गल्ल्या सोडून मोदीजी तुम्ही कसला तमाशा केलात? कोणाला तुम्ही शो केलात? कसला शो केला? तुमच्या अहंकाराचा शो केला. एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून? आणि त्याही पेक्षा भयंकर आणखीन, अचानक मेट्रो बंद करून टाकल्या, अचानक तिथले रस्ते बंद करून टाकले. तिथल्या महिला सुद्धा अशा चिडल्या, त्या म्हणाल्या आम्ही काय झालं तरी यांना मत नाही देणार, आता अजिबात देणार नाही. अनेक महिला ज्या घरी निघाल्या होत्या, घरी त्यांची बाळं वाट बघत होती, ते म्हणाले आम्ही करू काय? आमचे सगळे जाण्याचे मार्गच बंद केले, ह्यांना बघून आम्ही करू काय? टीव्हीवरती दिसतात ना, काय फरक काय पडतोय? टीव्हीवरती बघितले काय आणि समोर बघितले काय, फरक काय पडतोय? पण तुम्ही लोकांची कदर करत नाही. भारत माता की जय यावं, हीच तर भारत माता आहे, हीच माझी भारत माता आहे. भारत माता, देश म्हणजे देशातली माणसं आहेत, देशातले दगडधोंडे म्हणजे देश नव्हे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये येताय, एक तर रामाचा जप करता, कारण तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं. राम 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 तरी करतात. भूताची भीती वाटली का माणूस रामाचा जप करतो. आता यांना ज्याच्याकडनं पराभव होणार त्याची भीती वाटते, म्हणून ते उद्धव ठाकरेचा जप करतायत. सगळीकडे जातील तिकडे नकली सेना, नकली सेना, नकली संतान. बोला, तुमचे 4 दिवस आता राहिलेले आहेत, 4च दिवस राहिलेत. त्याच्यानंतर 4 जून नंतर मोदी पंतप्रधान नसतील, हे आज लिहून ठेवा, आज लिहून ठेवा. आणि त्यांना मी दोष देत नाही. त्यांचं जे असं तळ्यात मळ्यात मग कोणाच्या तरी गळ्यात असं जे काय चालतं, हा त्यांना दोष देता येणार नाही. मी आज टोमणा नाही मारत आहे, खरं सांगतोय. कारण आपण 2 दिवस नाही झोपलं तर किती मनावरती ताण येतो, येतो ना, येतो की नाही येत? डोळे चुरचुरायला लागतात, मन असं बधीर होतं, बुद्धी थोडीशी इकडे तिकडे हलते. हे तर 10 वर्ष नाही झोपलेले. आता 10 वर्ष झोपले नाहीत तर मेंदूला शीण आला असेल की नसेल? बरं, पंचायत अशी झाले की आता पातंजलीचं तेल पण लावता येत नाही, कारण त्याच्यावरती कोर्टाने बंदी आणलेली आहे. मग अमिताभ बच्चन जे वापरतात थंडा थंडा कूल कूल, ते थोडं भाजपाला थोडंसं त्यांच्या टाळूवरती घाला आणि थोडा आराम द्या. हे शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होणार, तुम्हाला कोणी सांगितलं? आम्ही 25-30 वर्ष भाजपासोबत राहिलो, काय भाजपामध्ये विलीन झालो?
पवार साहेब जे बोलले ते पवार साहेबांचा तो जो काही उल्लेख होता तो त्यांनी त्यांच्या विचाराने वेगळ्या यांनी केला होता. सगळे छोटे प्रादेशिक पक्ष. पण मला चिंता आहे ती भारतीय जनता पक्षाची आहे. कारण 4 जून नंतर यांचं सरकार राहत नाही. 5 तारखेलाच भाजपा फुटेल पहिला. आणि मोदीजी तुम्ही शब्दाचे पक्के असाल तर 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्ही राजकारणातून निवृत्त होणार. आमच्या इंडिया आघाडीकडे खूप चेहरे आहेत. तुम्ही जे म्हणता ना की दरवर्षी हे पंतप्रधान बदलतील, अहो म्हणजे याचा अर्थ तुम्ही मान्य केले की आम्ही सत्तेवरती येतोय. आमच्याकडे खूप चॉईस खूप आहे. पण भाजपाचा आता प्रश्न आहे. भाजपला आता कळलंय की मोदींचं नाणं चालत नाही. आता पर्याय द्यायचा कोण? ऐन वेळेला आता चेहरा बदलता येत नाही. मग मोदीजी 75 वर्षाचे झाल्यानंतर झोळी अडकून गेले, मग भाजपाच्या पदरात धोंडे. भाजप काय करणार? त्याच्यामुळे हे सगळं असं जे विचित्र चाललेलं आहे, हा विचित्रपणा आता आपल्याला थांबवावा लागेल. इथे जी काय गुंडागर्दी चाललेली, मला मागे कोणतरी बोललं की इकडे कोणतरी काय ती गोल्डन गँग होती. महापालिकेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार. एक तर ठाणा महापालिका तो लुटलीच. मध्ये बातमी आली होती की महापालिकेच्या तिजोरीत फक्त 10 कोटी रुपये राहिलेले आहेत. म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला आता पैसे नसतील. मुंबई महापालिका ते ओरबाडून खातातच आहे. त्यांचे सगळे मित्र हे तुम्हाला माहिती आहेत कोण कोण आहेत. हे सगळे ओरबाडून खात आहेत. म्हणजे एका गोष्टीचा मला अभिमान आहे किंवा होता की शिवसेनेच्या हातात मुंबई महापालिका होती. ती आतापर्यंत महापालिका विसर्जित होईपर्यंत 2012 साली 640 कोटीच्या तुटीमध्ये असलेली मुंबई महापालिका आतापर्यंत आपण 90,000 कोटीच्या प्लसमध्ये आणून दाखवली होती. 90,000 कोटीच्या ठेवी ठेवल्या होत्या. मग मोदीजी आले, आपलं सरकार पाडलं. मोदीजी आले आणि म्हणाले की एफडी में रखकर विकास नहीं होता जी, वो मेरे मित्रों के जेब में जाना चाहिए पैसा. सगळं आता तुम्ही चांगली आठवण करून दिली. अचानक त्यांना साक्षात्कार काय झाला? ये राहुल गांधी अब अडानी अंबानी पर क्यों नहीं बोल रहे? बताओ कितना ट्रक भर के, कितने टेम्पो भर के माल आपके पास उठाया आपने? अहो मोदीजी, काही वर्षांपूर्वी तुम्ही नोटबंदी केली होती. कशासाठी केली होती? काळं धन नष्ट करायला. आणि आता तुम्ही पंतप्रधान आहात. तुमचे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळे तुम्ही आमच्या शिवसैनिकाच्या मागे लावतात. त्या मडवीला तुरुंगामध्ये टाकता. आज सुद्धा माझ्या सैनिकांना नोटीस येते. येत्या काही दिवसात म्हणजे काल, आज आणि उद्यामध्ये अशी मला माहिती आहे की कदाचित चांगल्या कार्यकर्त्यांना अटका करतील. पोलिसांना सांगतो तुम्ही करून दाखवा. तुम्ही करून दाखवा. दिवस सगळ्यांचे सारखे नसतात. आज शेवटचा दिवस त्यांच्या सत्तेचा असेल, उद्याचा दिवस आमचा आहे. उद्याचा दिवस आमचा आहे. पण सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे आहेत. तरी मोदीजी टेम्पो भर भर के माल कैसे जा रहा है आपको पता नहीं? आणि जर टेम्पो भरभरून काळा पैसा तिकडे जात असेल तर मग नोटबंदी तुम्ही केली ती फसली, त्याची कबुली आहे की नाही हे तुम्ही सांगा सगळ्या जनतेला. मग तुमची प्रत्येक पावलं चुकतायत. एक तर आता तुम्ही म्हणताय, जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचा झेंडा होता. अरे मी कुठे पाहिला पाकिस्तानचा झेंडा? तुम्हाला कसा कळला? मी थोडीच गेलो होतो नवाज शरीफचा केक खायला. तुमचे नेते गेले होते. आता त्यांनी तिकडनं पाकिस्तानचा झेंडा आणला म्हणून देवेंद्र तुम्हाला माहिती असेल. मला माहित नाही पाकिस्तानचा झेंडा कसा दिसतो. पण तुम्ही आता हे सगळं विचित्र पद्धतीने नेऊ इच्छित आहे. प्रश्न तसेच राहिलेले आहेत. आज सुद्धा सोशल मीडियावरती मोदीजींच्या जुन्या क्लिप्स आहेत ना, उपलब्ध आहेत की मतदानाच्या दिवशी मतदान करायला निघताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून निघा. कारण तेव्हा गॅस सिलेंडरचा भाव होता 400, म्हणून त्यांना आता पाहिजे तो 400 गॅस सिलेंडरचा. आता किती झाला? 1000च्या वर. मग तुम्ही एक तरी गोष्ट अशी सांगा की जी लोकांना समाधान देणारी आहे. परदेशामध्ये काळं धन होतं ते तुम्ही आणून लोकांच्या खात्यात 10-15 लाख तो ऐसे ही दे देंगे. आले कोणाच्या खात्यामध्ये? कोणाच्याच खात्यात नाही. पण भाजपच्या खात्यात किती आले? जे काँग्रेसने 70 वर्षात नाही केलं ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, मोदीजी बरोबर बोलताय. कारण 70 वर्षात काँग्रेसला जमलं नव्हतं ते तुम्ही 2-2.5 वर्षामध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून करून दाखवलं. काँग्रेसच्या खात्यामध्ये 500-600 कोटी आणि तुमच्या खात्यात 10,000 कोटी. कोणी लुटला देशाला?
कोणी लुटला? आज सुद्धा राजनजी तुम्ही बसला तिकडे आहे, म्हणजे राजन आपले विचार वेगळे, आपले राजन राजे, तुम्ही कामगारांचे प्रश्न हाताळता. मला सांगा हो, प्रत्येक वेळेला हे कंत्राटीचं घोडे केव्हापासून सुरू झालं? युनियनच करायच्या नाहीत, कंत्राटी पद्धत. अग्निवीरची योजना सुद्धा 4 वर्षासाठी. म्हणजे कंत्राटीचा अर्थ असा की तुम्ही किती चांगलं काम करा, पण तुमच्या मालकाच्या मर्जीवरती तुमचं काम उद्याचं अवलंबून असेल. काय करायचं तरुणांनी? कसं भविष्य घडणार? आज मोदी आणि अमित शहा तिसऱ्या वेळेला एक्सटेन्शन मागतायत. 5 वर्षाचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं देश चालवायचं, आणखीन दयाबुद्धी म्हणून 10 वर्ष केलं, नाही चालू शकला देश. आता पुढची 5 वर्ष का मागताय? कंत्राटी पद्धतीने तुम्हाला दिलं होतं. या 4 तारखेला आम्ही हे कंत्राट रद्द करत आहोत. आम्ही हे कंत्राट रद्द करतोय. सगळे जे काही कामगार कायदे तुम्ही आणू इच्छित होतात आणि काही आणले, हे सगळे उद्योगपतींना धार देणे कायदे. कामगारांचं हित काय? मला त्याही वेळेला हे सांगायचे की उद्धवजी, आपल्या देशामध्ये फक्त 7% कामगार हा ऑर्गनाइज्ड आहे, बरोबर ना? 7%. मग या 60%चं प्रतिनिधित्व कोण करतं? म्हणजे 93% कामगार हा असंघटित आहे. मग आपल्या देशाचा औद्योगिक चेहरा हा माझा शेतमजूर का नाही होत? का होतात अंबानी आणि अदानी, हे टाटा बिर्ला, हे का होतात? हे 7% वाले. आणि मग साधा शेतकरी आला तर तुम्ही त्याला दिल्लीमध्ये प्रवेश बंद करता. हमी भाव देणार तुम्हीच बोलला होतात, आणि तो हमी भाव कधी देणार, अजून मिळत का नाही, हे विचारायला जेव्हा माझा शेतकरी उत्तरेतला हा दिल्लीकडे निघाला स्वतःच्या राजधानीमध्ये, तेव्हा जणू काही चीन येतोय अशा पद्धतीने त्याच्या मार्गामध्ये कुंपणे टाकली गेली, काटेरी तारा टाकल्या गेल्या, खिळे टाकले गेले. कमी पडते की काय म्हणून वरनं ड्रोनवरनं अश्रुधुराचे गोळे त्याच्यावर मारले. आणि ते जे पोलीस उभे केले होते, सैनिक उभे केले होते, ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं होती. त्या मुलांना त्याच्या बापावरती बंदूक रोखून तुम्ही उभं केलं होतं. हे काय आम्ही नुसतं उघड्या डोळ्याने बघत बसायचं? शेतकऱ्याला तुम्ही येऊ देत नाही, पण अदानी आल्यावर ते ताडकन उठून उभे राहता. मग कसला तुमचा कामगार आणि कसलं तुमचं सगळं काय? हे सगळे तुमचे जे काही खोटी अश्रू आहेत हे आता पुरे झाले. परवा त्यांनी अर्ज भरताना जे सांगितलं कि 2014 में मैं यहाँ आया तो मुझे ऐसे लगा कि गंगा माँ ने मुझे बुलाया है. अब 2024 में मैं त्यांना गदगदून आलं, ऐसा लग रहा है कि गंगा माँ ने मुझे गोद ले लिया है. अच्छी बात है, आप नर्मदा माँ को भूल गए, अभी गंगा माँ को अपना लिया आपने. पर बीच में मोदी जी कोरोना के समय में गंगा में जो लाशें बह रही थी, तब गंगा के आंसू पूछने के लिए आप क्यों नहीं गए थे? तुम्ही आमच्यावरती जेव्हा टीका करता, कोरोनावर भ्रष्टाचार केला, खिचडीचा घोटाळा. अहो, ज्या प्रज्वल रेवण्णा बलात्काराच्या प्रचारासाठी मोदीजी तुम्ही कर्नाटकात गेला होता, त्या कर्नाटकामधलाच तो यत्नाल म्हणून आहे, बसवगौडा यत्नाल यांचा आमदार, त्यांनी जाहीर आव्हान दिलं होतं भाजपला की मला नोटीस पाठवाच, मी भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा कोरोना काळातला घोटाळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काय केलं तुम्ही त्या बसवगौडाचं, काही यत्नाळचं? तो म्हणाला की सरकार आमचं होतं, पण घोटाळाच आहे. कोरोनासाठी जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते त्यांना लाखो रुपयाची बिलं दिली गेली, आणि ह्या 40,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा हा भाजपच्या सरकारने कर्नाटकात केला. मग तुम्ही आमच्यावरती बोटं दाखवता, खिचडी खाल्ली. माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने एकाही मृतदेहाची विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती, हे मोदीजी लक्षात घ्या. तो राज कपूरचा पिक्चर होता ना, राम तेरी गंगा मैली, ते तुम्ही केलीत. गंगा मैली मोदीजी आपने की है. तुम्ही गंगेचा अपमान तुम्ही केलेला आहात, त्या मृतदेहाची विटंबना तुम्ही केलेली आहे. आणि लोकांना कशाला मग तुमच्या अर्ज भरताना गंगा जमुना या डोळ्यातनं काय येत आहेत? ही सगळी थापेबाजी आहे, हे सगळे जुमलेबाजी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आता देशाला एका व्यक्तीच्या हातामध्ये सरकार देणं आपल्याला परवडणार नाही. अहो, तुम्ही आम्हाला घराणेशाहीवरनं बोलता. आज बरं झालं सुप्रिया तू पण इकडे आहेस. मला सांगतात मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय, पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचंय. अरे मुलांना आमच्या करायचं की नाही आमची माणसं ठरवतील ना.
पण निदान आम्ही आमच्या जर लढत असलो तर निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. मोदीजी तुम्ही किती वेळा बोहल्यावरती चढताय? 14 वेळा मुंडावळ्या, 19ला मुंडावळ्या, पुन्हा एकदा मुंडावळ्या, 29ला सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. मग द्या ना पुढच्या पिढीच्या हातामध्ये, कधी तुम्ही देश देणार आहात? मग ही जी काही एकाधिकारशाही आहे, या एकाधिकारशाहीला गाडून टाकण्यासाठी यावेळेला इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार आपल्याला देशाला पाहिजे. केलं होतं ना, अटलजींनी सुद्धा चांगलं काम केलं होतं. तेव्हाही सगळे ममता जयललिता सगळे सोबत होते. आता सुद्धा सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि उत्तम काम नरसिंहरावांनी पण केलं होतं, मनमोहनजींनी पण केलेलं, अटलजींनी पण केलेलं. ही सगळी सरकार संमिश्र सरकार होती. पण जेव्हापासून हुकुमशाही सारखी वाटचाल तुमची सुरू झाली तेव्हा आता आम्हाला डोळे उघडून तुम्हाला हटवण्याखेरीज दुसरा पर्याय राहणार नाहीये. आणि म्हणून शेवटी एकच विनंती आहे, जी आता लढाई होणार आहे ते गद्दार आणि निष्ठावंतामध्ये होणार आहे. शिवसेना ही आपलीच आहे, राजन पण आपलाच आहे, फक्त निशाणी बदललेली आहे. निशाणी काय आहे? ठाणेकर मशाल हातात घेऊन गद्दारी जाणणार आहेत, गद्दारीची पाळं मुळं इकडनं उकरून टाकणार आहेत. मग फक्त हात वर करून एकदाच फक्त आपला जय भवानी जय शिवाजी बोला. जय भवानी जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटासा